जीवन शब्द वाटू धन जन लोका। सन्माननीय संयोजक, आदरणीय व्यासपीठात समोर उपस्थित असणारे, माझ्या बाजूला उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सर्व संयोजक सदस्य, सर्वांना त्यांचा मान देऊन मी माझ्या विषयाकडे वळते। सुरुवातीला संयोजकांना मी धन्यवाद देते। धन्यवाद यासाठी देते की व्याख्यानमालेमध्ये 10 व्याख्यानं आहेत, त्यामध्ये एक महिला आरक्षण माझ्यासाठी ठेवलं, त्याबद्दल धन्यवाद। बरोबर 8वं पुष्प 8 तारीख आणि व्यासपीठावर अट ही अशी आहे की सगळ्या स्त्रिया आहेत। किमान एक दिवस दिला, पण तोही अगदी छप्पड फाडके दिला, त्याबद्दल धन्यवाद। दुसरी गोष्ट अशी आहे, फमू शिंदेसारखे प्रभूती जिथं ज्या व्याख्यानमालेमध्ये असतात, द मा मिरासदारांसारखं आमचं कथाकथनाचं दैवत ज्या ठिकाणी येऊन जातं, त्या व्याख्यानमालेमध्ये तुम्ही मला बोलवणं म्हणजे चंद्र आणि सूर्याच्या पंक्तीमध्ये एका मेणबत्तीला ठेवण्यासारखं आहे। तरीही तो मोठेपणा तुम्ही मला दिलात, याबद्दल मोठ्या मनानं तुमचं मी आभारही व्यक्त करते। खरं तर वाळवा या नावाचं मला लहानपणापासून आकर्षण आहे, कारण महाराष्ट्रामध्ये हा एकमेव तालुका असा आहे ज्याचं नाव जरा वाचा, वाळवा। सरळ वाचलं वाळवा, उलट वाचून बघा वाळवा। ज्या गावाच्या नावामध्ये बदल होत नाही, म्हणजे एवढं स्थितप्रज्ञ जे गाव आहे, तिथली माणसं ही जी नसणारच, इंद्रियांना जिंकणारी असणारच, ते मी सांगायची गरज नाही। खरं तर एक गोष्ट जाणवली की बाहेर व्याख्यानाला अनेक गावामध्ये जेव्हा आता जाणं होतं, गर्दी दिसत नाही। या गावामध्ये एक अपवाद दिसतोय, इकडच्या पेक्षा इकडं गर्दी मला जास्त दिसतेय, त्याबद्दल महिला मंडळाचं सुरुवातीला मी अभिनंदन करते। गर्दी दिसत नाही, कुठं गर्दी दिसत नाही? जिथं चांगलं असत नाही तिथं गर्दी दिसते, जिथं चांगलं असतं तिथं गर्दी नसते। उदाहरणार्थ कीर्तन असेल तर ठराविक थोडी माणसं पुढं, कीर्तन असेल तर ठराविक माणसं पुढं, आणि कीर्तनच्या उलट असेल तर कीर्तन उलट करून बघा तुमचं तुम्ही असेल तर उभा राहायला इकडे जागा उरणार नाही। याचा अनुभव बऱ्याच जणांना आहे, मी सांगायची गरज नाही। चांगलं ऐकायला फार थोडी माणसं येतात, माणुसकीचा विषय आहे। तुम्ही बोलवलं, संयोजकांना मी खरं तर विषय वेगळा दिलेला होता, पण त्यांनी सांगितलं की याच विषयावर बोला। तुमचं माणुसकीवरचं प्रेम बघून मला सुद्धा आनंद वाटला की बाबा रे, कुणीतरी माणुसकीवर बोलायला आपल्याला बोलवतंय, येऊन माणुसकीवर बोला म्हणून सांगतंय, ही काय कमी माणुसकी झाली नाही का? तर आजकाल कोण कुणाचं ऐकायलाच तयार नाही, अशी सगळी मनस्थिती असताना किमान असा विषय व्यासपीठाला मिळतोय, ही खरं तर आनंदाची बातमी आहे असं मला वाटतं। गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी, असा विषय मला मिळालाय। खरं तर तुम्ही सगळे वीर सेवा दलातले आहात, वीर महिला इथं आहेत, ज्यांनी आयुष्य सेवेसाठी वाहून घेतले, त्यांना मी येऊन माणुसकी शिकवणं म्हणजे नळानं सागराला पाण्याचं महत्व सांगण्यासारखं आहे की बाबा रे, पाणी म्हणजे हे असतं, मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही सगळे ज्ञात आहात। तरीही हा माझा अल्पसा प्रयत्न आहे। एका कीर्तनकाराचा घडलेला किस्सा मला आठवतो, आणि तशी अवस्था आज माझी झाली। एक कीर्तनकार एका गावामध्ये कीर्तन द्यायला गेलेले असतात। आता कीर्तनाचा विषय म्हणजे काय, ते कशावरती बोलणार? मोक्षाला जाण्याचा मार्ग, मोक्ष कसं मिळतं वगैरे वगैरे। गावात जातात, दुपारचं गेलेले असतात, कीर्तन रात्री असणार, मग इतका वेळ काय करायचं म्हणून ते काय करतात, एका माणसाला म्हणतात, एक लहान मुलगा माझ्या बरोबर जोडून द्या, मला काही पॉकेट आहेत ते पोस्टामध्ये पण टाकायचे आहेत, मी जरा फिरून येतो आणि तुमची कीर्तनाची वेळ झाली की बरोबर तिथे येऊन मी कीर्तन करतो। चौथीतलं पोरग बरोबर घेऊन कीर्तनकार कीर्तन करायला निघालेत, फिरायला आल्यावर कीर्तन करणार आहेत। विषय काय आहे? मोक्षाकडे जाण्याचा मार्ग, अध्यात्मावर बोलणार आहेत, प्रवचन कीर्तन सगळा कार्यक्रम आहे। जाता जाता ते लहान पोरग विचारतं की तुम्ही काय करणार आहे? हे स्वामी सांगतात, मी कीर्तन करणार आहे। म्हणजे तुम्ही काय सांगणार आहे? स्वामी सांगतात, मी मोक्षाकडे जाण्याचा मार्ग सांगणार आहे। आणि जरा पुढे गेल्यावर बरोबर स्वामी त्या लहान मुलाला विचारतात की बाबा रे, पोस्टाकडे जाण्याचा मार्ग कुठे आहे? ते पोरग म्हणतं, स्वामीजी, अहो पोस्टाकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला माहित नाही आणि तुम्ही मोक्षाकडे जाणारा मार्ग काय सांगणार? तशी अवस्था आहे। तुमच्या गावामध्ये यायचं,
सेवेमध्ये वाहून घेतलेल्या माणसांना माणुसकी काय असते शिकवायचं हा खरं तर पोरखेळ असल्यासारखं आहे. तेवढं आयुष्य माझं जगूनही झालं नाही, तितकी माणसं माझी बघूनही झालेली नाहीत. पण माझ्या अल्प आयुष्यामध्ये आजपर्यंत जेवढं मी बघितलं त्यातलं जे काही घ्यावंसं वाटलं आणि घेतलेल्याला समाजाला काय द्यावंसं वाटलं त्यातलं थोडंफार तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतेय. जे चांगलं वाटेल ते तुमचं आहे म्हणून स्वीकारा, जे कटू वाटेल न आवडता असेल ते माझ्याकडं मोठ्या मनानं परत करा अशी विनंती करते आणि आजच्या व्याख्यानाला सुरुवात करते. विषय आहे गर्दीत माणसांच्या माणूस शोधते मी. खरं तर असा विषय व्यासपीठाला मिळावा हीच फार मोठी खंत आहे. माणसांचीच गर्दी आहे आणि माणूस शोधावा लागतोय ही शोकांतिक आहे. आता काही जण विचारतील की असं असतं का, माणसांच्याच गर्दीमध्ये माणूस शोधता येतो का? मी म्हणेन हे अगदी खरं आहे. गर्दी माणसांची आहे पण माणुसकी असलेल्या माणसांची नाही, म्हणून माणूस शोधावा लागतोय. हरळी सगळीच असते हो, पण सगळीच हरळी दुर्वा होऊ शकते का? दुर्वा फार थोड्या असतात, निवडून निवडून घ्याव्या लागतात. तसंच आमच्या समाजाचं आहे, सगळीच माणसं आहेत पण त्यांना माणूस म्हणून स्वीकारता येणार नाही अशी माणसं आहेत. मग माणूस नेमकं कोणाला म्हणायचं? केवळ तन चालतं आहे, शरीर हलतं आहे म्हणून त्याला माणूस म्हणायचं का? शरीरापेक्षा ज्याचं हृदय जिवंत आहे ना त्याला माणूस म्हणायचं. दुसऱ्याच्या वेदनेनं ज्याला दुःख होतं त्यालाच माणूस म्हणायचं, कारण स्वतःच्या वेदनेनं जनावर सुद्धा हंबरत असतं. जनावर सुद्धा स्वतःला जखम झाली, वेदना झाली की ओरडतं, पण दुसऱ्याला जखम झाल्यानंतर ज्याला वेदना होते ना त्यालाच माणूस म्हणायचं. दुसऱ्याचा आनंद पाहून ज्याचा चेहरा उजळतो त्याला माणूस म्हणायचं. दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याचा ऊर भरून येतो त्याला माणूस म्हणायचं. एखादा संकटात असेल तर मदतीचा हात द्यायला जो धावतो त्याला माणूस म्हणायचं. दुसऱ्याचं चांगलं पाहून अभिनंदनाचे 4 शब्द बोलतो त्याला माणूस म्हणायचं. भरभरून बोलतो तोही माणूस, खळखळून हसतो तोही माणूस, कारण हसणं हे वरदान फक्त माणसालाच आहे. असं कधी होत नाही एक कुत्रा दुसऱ्या कुत्रीकडे बघून हसलाय, होऊ शकणार नाही. एक म्हैस दुसऱ्या म्हैशीविषयी काय तर कुजबुजते, होऊ शकणार नाही. कारण ज्या सहज प्रवृत्ती आहेत माणसाला दिलेल्या त्यामध्ये हसणं आहे, बोलणं आहे, हे वरदान आहे आणि जे कुणी हे वापरतंय त्याला माणूस म्हणावं. मग अशी माणसं समाजामध्ये दिसतात का? प्रश्न विचारून पाहिला की आम्हाला खंत वाटते की फार थोडी माणसं या साच्यामध्ये बसतात. दुसऱ्याच्या दुःखानं गहिवरणारी अतिशय थोडी माणसं आहेत. गर्दीमध्ये ती सापडतात पण तुरळक आहे. मग एकंदरीत परिस्थिती कशी आहे? थोडंसं समाजातलं चित्र मी तुमच्या समोर मांडते. अध्यात्मातले अभ्यासू आहात, संत साहित्याचा अभ्यास तुमचा आहे म्हणून काही उदाहरणं ठेवते. संत नामदेव एकदा माधुकरी मागून आलेले होते. एक पोळी आणि तुपाची वाटी घेऊन नामदेव जेवायला बसणार. इतक्यात आधी परमेश्वराच्या मूर्तीला वंदन करावं म्हणून ते उठून मूर्तीकडे गेले. पुढचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. एक कुत्र आलं, त्यानं ती पोळी तोंडात पकडली आणि तो धावायला लागला. आता कुत्र धावतंय, नामदेवानी काय केलं? सामान्य माणूस असता तर नक्कीच काठी घेऊन पाठीमागे धावला असता, पण नामदेव तुपाची वाटी उचलून पाठीमागे धावायला लागले आणि त्याला म्हणत होते, अरे बाबा थांब, कोरडी पोळी खाऊ नको रे, तूप सुद्धा घेऊन जा. माणुसकी, माणसाकडे किती माणुसकी असू शकते त्याचं हे उदाहरण आहे. संत एकनाथ महाराज अंघोळ करून पवित्र गंगेचं पाणी घेऊन जाणारे हे संत बघतात गाढव तडफडायला लागले, त्याला तहान लागलीये. हातातला पवित्र गंगेच्या पाण्याचा लोटा पटकन त्याच्या मुखामध्ये ओततात. याला म्हणायचं माणुसकी. याही पेक्षा पुढं एक माणूस नाथांच्या अंगावर थुंकायला बसलेला असायचा. हेही उदाहरण आपल्याला माहितीये. माणूस थुंकायचा, नाथ परत जायचे, अंघोळ करायचे, वरती यायचे, माणूस परत थुंकायला तयार. 108 वेळा माणूस थुंकला. एकनाथ शेवटी माणुसकी काय असते बघा, 108 वेळा थुंकला तरी नाथ काय बोलले नाहीत. 109व्या वेळा थुंकायला तोंडातली थुंकी संपली की काय काय माहित, माणसानं सरळ लोटांगण घातलं आणि म्हटला तुम्हाला मांडलं पाहिजे, तुम्ही माझ्यावर रागवला नाही, पण मला सांगा एवढा संयम कसा काय? नाथांनी दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक आहे. एकनाथ म्हणतात, अरे बाबा तुझ्यामुळं पवित्र गंगेचं स्नान 108 वेळा घडलं, हे काय कमी आहे का?
याही पुढे बघा, एकनाथ सांगतात, मी तुला रागवलो नाही. अरे चांगलं जो वागतो ना त्याच्याशी चांगलं वागणं हा तर व्यवहार आहे. तो माझ्याशी चांगलं वागला म्हणून मी त्याच्याशी चांगलं वागलो, हा व्यवहार आहे. पण जो चांगलं वागत नाही त्याच्याशीही चांगलं वागणं हीच खरी माणुसकी आहे. पुढचा माणूस कसाही वागला तरी मानवतेच्या नात्यानं त्याच्याकडे पाहणं हीच खरी माणुसकी आहे. संत तुकोबांचं उदाहरण देते. तुकाराम महाराज यांच्या जे काही विरोधी वगैरे लोक होती त्यांनी त्यांची गाढवावरून धिंड काढली. ही कथा ही आपल्याला माहितीये. लोकांनी तुकोबाला गाढवावर बसवलेलं होतं. पुढे सगळे माणसं ओरडत चाललेली होती. तुकोबाची धिंड घरापुढे आली. दारात आवडी उभी आहे बायको. तिच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. ती बघते की आपल्या नवऱ्याची काय अवस्था केली लोकांनी. ती रडते. पण तुकोबा तिला सांगतायत, अगं आवडे बघत काय उभारलीस, या लोकांना पाणी बिणी पाहिजे का बघ, त्यांना पाणी दे. मी काय गाढवावर बसून निवांत आहे, खरे हे बिचारे चालून चालून यांचे पाय दुखत असतील. ही आहे माणुसकी. जो माणूस आपला अपमान करतो त्याच्यावर ही प्रेमाचा वर्षाव करणं ही आहे खरी माणुसकी. संत रामदास स्वामी 8 वर्षाचा बालक असणारा हा नारायण खोलीमध्ये बसलेला आहे. एकटाच डोक्याला हात लावून बसलेला आहे. आई जाऊन विचारते, का रे नारायणा एकटा का बसलास? 9 वर्षाचं बालक उत्तर देते आईला, म्हणतंय चिंता वाहतो विश्वाची. 9व्या वर्षामध्ये अवघ्या विश्वाची चिंता करणारा हा बालक. किती माणुसकी होती. भिक्षा मागायला जायचे, जय जय रघुवीर समर्थची आरोळी ठोकायचे. आतून भिक्षाच यायची का हो? एकदा एका बाईनं सारवता सारवता पोतेरा फेकून मारला. काय हा बच्ची मागायला येतोय सारखा भिक्षा, माझं मला काम पडले हा काय मध्ये आला म्हणून पोतेरा फेकून मारला. काय केलं असेल समर्थांनी? पोतेरा घेतला, नदीमध्ये जाऊन 2-3 वेळा स्वच्छ धुतला. दिवसभर त्या कापडाच्या वाती केल्या आणि रात्री ज्या बाईनं पोतेरा फेकून मारलेला ना तिच्या आजूबाजूच्या घराचा परिसर त्या वातीनी तेल घालून पणतीमध्ये सगळा परिसर उधळून टाकला. ही आहे माणुसकी. तुमच्या जवळ पुढचा माणूस कसा वागतो हे न बघता स्वतःतली माणुसकी जागृत करूनच वागत राहणं हा खरं मानवतेचा धर्म आहे. परमानंदांचं उदाहरण आपल्याला माहितीये. नदीमध्ये आंघोळ करत होते आणि विंचू बुडताना दिसला. बुडणाऱ्या विंचवाला स्वामी परमानंदाने हातावर घेतलं. विंचवाने डंक मारला, स्वामीने हात झटकला, विंचू पाण्यात पडला. पाण्यात विंचू बुडायला लागला. परत साधूने तो हातावर घेतला, परत विंचवाने डंग मारला, परत त्यांनी हात झटकला. 3ऱ्या वेळी विंचू बुडायला लागलाय. मामा परमानंदांनी हात पुढे केलाय. शिष्यानं बघितला आणि म्हणाला, महाराज अहो तो बुडायला लागलाय, तुम्ही त्याला वाचवताय. 2 वेळा वाचवलं तरी त्यानं नांगी मारली, आता त्याला वाचवू नका. दिलेले उत्तर काय आहे बघा. परमानंद सांगतात, अरे नांगी मारणं हा तर विंचवाचा धर्म आहे. तो बुडतोय तरी त्याचा धर्म सोडत नाही. मग बुडणाऱ्याला वाचवणं हा माझ्यातला माणुसकीचा धर्म आहे. तो मी का सोडावा? हा आहे माणुसकीचा धर्म आणि ही आहे मानवता. एकेकाळी हे सगळं आमच्या समाजात, आमच्या मातीत, आमच्या देशात घडत होतं. पायाखाली मुंगी सुद्धा मारली जाऊ नये हे भगवान महावीरांचं तत्वज्ञान आम्ही जपत होतो. त्याच भारतामध्ये आज मुंगी सारखी माणसं मारली चालली. त्यावेळी मात्र म्हणण्याची वेळ आली, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. आतापर्यंत जी मी माणसं सांगितली आहेत अशी माणसं की जी फक्त वीरही नव्हती, महावीर ठरलेली होती, अशी माणसं शोधण्याची वेळ आज आली. का वेळ आली अगदी थोडक्यात सांगते. गुजरातचा भूकंप झाला, आपणा सर्वांना माहितीये. तिथं मदत करण्यासाठी म्हणून काही माणसं गेलेली होती. अशा काही घटना त्यावेळी समोर आल्या. एका स्त्रीच्या हातामध्ये मोठमोठ्या पाटल्या होत्या, बांगड्या होत्या, बिलवर वगैरे. माणसाला निघेना, मदत करायला म्हणून गेलेला माणूस पाटल्या ओढायला लागला, निघेना, शेवटी हात तोडला आणि स्वतःच्या पिशवीत घातला. मड्यावरचं लोणी खाणारी ही माणसाची प्रवृत्ती आपल्याच मातीतली आहे आणि अगदी अलीकडचं उदाहरण आहे. याच भूकंपामध्ये एक स्त्री प्रेत झोपवलेला आहे आणि पोलीस म्हणतायत, अरे हिचं दागिने कुणाकडे तर द्यायचे, तिचे नातेवाईक कोण आहेत का बघा. 2 माणसं रडत पुढे आली. दोघही काय दावा करत होती? हा रडत होता ही माझी बायको आहे म्हणून, तोही रडत होता ही माझी बायको आहे म्हणून. आणि त्या बिचारीचा नवरा युद्धामध्ये सीमेवरती लढत होता. काय प्रवृत्ती झाली आमची. अरे जिथं दुसऱ्याच्या वेदनेनं आम्ही कळवळत होतो तिथं दुसऱ्याचा अगदी मदत करणं तर लांबच,
पण इतक्या हीन प्रवृत्तीला माणूस कसा जातो असा प्रश्न आम्हाला पडल्याशिवाय राहत नाही. वृत्तपत्र जरा उघडत चला, सकाळी वाचण्याचं डेअरिंग मला तरी होत नाही. का तर असं सांगितलंय मानसशास्त्रज्ञानं की दिवसभर आपण सकाळी जे वाचतो की नाही त्याचा प्रभाव दिवसभर मेंदूवर राहतो. जे कोणी सकाळ सकाळी वृत्तपत्र वाचत असतील त्यांच्या मेंदूचं काही खरं नाही. का तर पहिल्यासारखं वृत्तपत्र सकाळी वाचण्याचे दिवस नाहीत. एक दोन चांगली बातमी काय असतं वृत्तपत्रात मी सांगायची गरज नाही, वाचणाऱ्यांना माहितीये. कुणी कुणाला फसवलं, कुणी कुणाला मारलं, कुणी कुठं दरोडा घातला, कुणी अन्याय केला, अत्याचार केला, कुणी कुणाला पळवून नेलं, कुठं आईनं मुलाचा खून केला, कुठं मुलानं बापाचा खून केला, कुठं चुलत्या पुतण्याची मारामारी झाली. यापेक्षा वेगळं वृत्तपत्रामध्ये पाहायला मिळत नाही. आता वृत्तपत्रामध्ये येतंय म्हणजे हेच आमच्या घराघरात घडतंय. हे जेव्हा आम्हाला कळतं तेव्हा मन सुन्न होतं आणि मग सांगावं लागतं, अरे बाबांनो, पैशासाठी काय भांडता, जमिनीसाठी काय भांडता. लक्षात ठेवा, चाहे लाख कमा लो हिरे चांदी मोती, चाहे लाख कमा लो सोना चांदी हिरे मोती, याद रखो मगर कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती. मारताय तुमचीच माणसं, खूप काही कमवताय, पण कफन ज्यावेळी अंगावर येईल त्याला किसा नाही. सोनं चांदीच काय, मातीचा एक कण सुद्धा घेऊन जाता येत नाही. मग एकमेकांना मारण्याचे धाडस करतात का? आणि मग मनामध्ये वाटायला लागलं की या विषयावर जाऊन कुठं ना कुठं आपल्याला बोललं पाहिजे. समाज सुधरो न सुधरो, काही घडो न घडो, पण या विषयावर आपली एक जबाबदारी म्हणून काही गावामध्ये हा विषय घेऊन आपण नक्की बोलायचं. कारण वृत्तपत्रातल्याच बातम्या फार लांबचं बघायला नको. आपल्याच जिल्ह्यातली बातमी आहे, जत तालुक्यातली. पेपर वाचणाऱ्यांना माहितीये, जमिनीचा वाद घडलं काय, 13 माणसं घरात घातली, रॉकेल वतलं आणि घर पेटवलं. एका गटानं दुसरं घर पेटवलं. बातमी वाचून तर वाईट वाटलंच, पण पुढचा अमानुषपणा वाचून इतकं दुःख झालं की एक मुलगी होती 3 वर्षाची, ती वाचावी म्हणून खिडकीतनं बाहेर टाकली. घरातल्या माणसांनी. का तर आपण मरतोय, हे बारकं बालक तरी जगावं म्हणून खिडकीतून त्या मुलीला बाहेर टाकली. माणूस किती अमानुष असतो बघा. अशा वेळी बाहेर टाकलेल्या पोरीला परत आत टाकली आणि ती खिडकी गवतानं पॅक केली, ती खिडकी पण पेटवून दिली. असं सगळं बघितलं की मग वाटतं, अरे जिथं माणूस म्हणून दुसऱ्याच्या वेदनेला जागणारे आपण होतो, मग ही अवस्था का झाली? माणूस जनावरापेक्षाही हीन का झाला? जनावर सुद्धा बरी. आमच्या बहिणाबाईनं म्हटलंय ते काय खोटं नाही. अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभा पायी झाला माणसाचा रे काणूस. अरे माणसा माणसा तुझी नियत बेकार, अरे माणसा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्या परीस बर गोठ्यातलं जनावर, तुझ्यापेक्षा जनावर सुद्धा चांगलं आहे. आज पटतंय, बहिणाबाईनं सांगितलं, अगदी रास्तय. सिंहाला कितीही भूक लागू द्या, हिंस्र प्राणी आहे, मांस खाणारा प्राणी आहे, कितीही भूक लागू द्या, एक सिंह कधी दुसऱ्या सिंहाला फाडून खात नाही. कितीही हिंस्र प्राणी असू द्या, तो आपल्या जातीतल्या कुठल्याही प्राण्याला खात नाही. एकमेव माणूस असा आहे की जो आईला खाईल, वडिलांना खाईल, चुलत्याला खाईल, कुठलं नातं गोतं काही बघणार नाही, स्वार्थासाठी सगळ्यांना मारून टाकेल. मग एवढी स्वार्थी प्रवृत्ती माणसामध्ये का बळावली, याचा विचार आम्ही करणार आहे का नाही? आणि जोपर्यंत याचा विचार आपण करत नाही तोपर्यंत माणसाचा विनाश जो आलाय म्हणतात का नाही, तो विनाश म्हणजे बाकी काही येणार नाही. जग परिवर्तन होऊन खालची वर पृथ्वी उलटणार नाही. आपणच आपल्याला मारतोय, हाच सगळ्यात मोठा विनाश आहे. इथून पुढे लढायला काय आपल्याला बाहेरचे शत्रू आणायची गरज नाही. दहशतवादी फार थोड्या लोकांना मारतात, पण आपण आपल्या आपल्यात मारलेली जर संख्या बघितली का नाही, मग आपल्याला कळतं की त्यांच्यापेक्षा भयंकर दहशतवादी आपल्यातच आहेत. आपली वृत्ती, अमानुषपणाची वृत्ती, ही सर्वात मोठा दहशतवादी आहे. आणि जोपर्यंत तो आपण संपवत नाही तोपर्यंत खऱ्या माणुसकीची ज्योत या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. आता या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपणच कसं माणुसकीला संपवतोय याचं अगदी परवा घडलेलं एक ताजं उदाहरण सांगते. सातारा रोडवर अपघात झालेला. आता हायवेवर जर अपघात झाला काय स्थिती असते आपल्याला माहिती आहे.
वाहनं थांबत नाहीत, कोण बघायला तयार नसतं. पण गावाच्या जवळ अपघात होता, त्यामुळे त्या गावातले काही सेवाभावी वृत्तीचे जे तरुण होते त्यांनी बघितलं, अरे बाबा पोरग पडलंय, जिवंत आहे, तडफडायला लागले, दवाखान्यात नेलं तर वाचेल, म्हणून ती पोरं पट गेली त्या घटनेजवळ. तो लागला होता तडफडायला. मुलं तिथं बघतायत, पण करणार काय? त्या पोरांकडे वाहन नव्हतं. रस्त्यावर उभा राहिली, येईल त्या गाडीला हात करायचा म्हणून उभा राहिली, पण त्या वेळेमध्ये सगळ्यात फास्ट येणारी गाडी थांबे ना, पोरं आडवी झाली, गाडी थांबवली आणि सांगितले की साहेब ऍक्सिडेंट झालाय, बराच वेळ झाला इथं काय वाहन येईना, का तर मेन रोड पासून हे जरा बाजूला रोड असल्यामुळे इकडे कोणी येईना, तुमच्या गाडीत एवढा पेशंट घालून आम्ही नेतो आणि परत तुम्ही जावा. माणूस म्हणाला नाही, मला महत्वाचं काम आहे, मी थांबू शकत नाही. दुसरा एक मित्र होता, तो म्हणतोय बघ निव्या काय. नाही म्हटलं, असल्या झंझटीत कोण पडा म्हटलं, उगीच पोलिसांची लढतर माग, चल गप. दोघ जण गेली. घरात हा लवकर गेलेला जो काही बाप होता मुलाची वाट बघत होता. रोज 5 ला येणार पोरग, ऑफिस सुटल्यावर 5 ला येणार, 8 वाजलं तरी फिरकलं नाही. शेवटी 9 वाजता मोबाईलवर फोन आला. फोन होता कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी नेऊन पोराला ऍडमिट केलेलं होतं आणि फोन करून सांगितलं की पटकन या अमुक अमुक दवाखान्यात, तुमचा मुलगा आहे, बराच वेळ काय कागदपत्र मिळत नव्हती, खरं आता एका गोष्टीवर ना तुमचा नंबर मिळालाय, तुम्ही या दवाखान्यात या. बाप धावत पळत गेला साताऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये. बघितलं मुलगा संपलेला होता. विचारलं काय झालं, कसं झालं, त्यावेळी ती पोरं जी पुढं होती ती पोरं बघून अक्षरशः त्याचे जमिनीवरचे पाय सरकले. कारण जी पोरं मगाशी गाडी थांबवा म्हणून पाया पडत होती की नाही, रक्ताची नव्हती, नात्या गोत्याची नव्हती, जातीची नव्हती, तरी पाया पडत होती, साहेब गाडी थांबवा, पोराचे जीव वाचतील. हा थांबला नाही, त्याला घर जवळ करायचं होतं, आपलं घर महत्वाचं वाटत होतं. पण जे तडफडणारं गर्दीमध्ये पोरग होतं का नाही, ते स्वतःच होतं हे जेव्हा कळलं, तेव्हा हंबरडा फोडला आणि एक 10-12 दिवसामध्ये नेटवर लगेच एक लेख लिहून पाठवलेला आहे, अपघात झाला की कृपया थांबत चला. ज्यावेळी आपलं जळतं तेव्हा कळतं. इतरांनी माणुसकीनं वागा बाबांनो, अपघात झाल्यावर मदत करा, पोलीस विचारतील 2-4 प्रश्न, सामोरे जावा. आजपर्यंत सांगत होते, पटत नव्हतं, स्वतःचा मुलगा गेला, आता माणुसकी कळली. आपल्या घरापर्यंत यायला काही गोष्टी वेळ लागत नाही, म्हणून माणुसकीची सुरुवात करताना आपल्यापासून करावी. खरं तर निस्वार्थी सेवेनं केलेलं कुठलीही गोष्ट कधी वाया जात नाही. आणि जेव्हा एखादी गोष्ट स्वार्थी प्रवृत्तीने आपण करतो, त्याचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचत नाही, हे संत महंतांनी तेव्हापासून सांगून ठेवलंय, पण आजपर्यंत ते आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आणि मग आता कुठं आम्हाला जाणीव व्हायला लागली की माणुसकीनं वागण्याची गरज आहे. मग माणुसकी कशी निर्माण करायची? माणुसकीचा काही डोस आहे का? पोलिओ सारखा सगळ्या मुलांना दिला चमचा सगळी पोरं झाली माणुसकी संपन्न? माणुसकी निर्माण करायची म्हणजे काय करायचं? घरामधलं वातावरण बदलणं, घरातून माणुसकीची सुरुवात करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि ते करण्यासाठी फारसं काही करावं लागत नाही, कारण माणुसकी ही सहज प्रवृत्ती आहे. राग जसा येतो, प्रेम जसं वाटतं, हसू जसं येतं, लाज जशी वाटते, या सगळ्या जशा सहज प्रवृत्ती आहेत, तशी माणुसकी ही सुद्धा एक सहज प्रवृत्ती आहे. आणि ही प्रवृत्ती जोपासली की सगळा समाज माणुसकी संपन्न आपोआप होतो. पण दुर्दैवानं आज काय चाललंय बघूया. फार लांबचं बोलायचं नाही, घरापासून सुरुवात. लांबचं बोलण्यापेक्षा आपण आपलं बघूयात. घरामध्ये एक काळ असा होता, आपण सगळे एकत्र राहायचो, एकत्र कुटुंब पद्धती. घरामध्ये 10-10, 20-20 माणसं एकत्र, लहान लहान मुलं एकत्र, सुख दुःख वाटली जायची. मुलं कधी मोठी झाली हे त्या जन्म देणाऱ्या आईला पण कळायचं नाही. एवढं सगळं जावा मिळून त्यांना सांभाळायच्या. सगळं काही व्यवस्थित होतं. आज तसं आहे का? आज तसं नाही. आम्ही 2, आमचे 2, आम्ही 2, आमचे 2, आमचा होतो एक चौकोन, चौकोनातले जातात 2 आणि उरलेल्यांना आधार कोण? आमच्या पुढचं प्रश्नचिन्ह. घराची शोकांतिका आहे. आणि मग कुणीतरी वृद्धाश्रम काढल्यावर मग एखादा बिचारा बाप म्हणतो की बघा, भारतासारख्या पवित्र देशात आई बाप सांभाळायला वृद्धाश्रम काढावा लागला, कायदा करावा लागला. का करावा लागला? आपणच निर्माण केलेली समाज व्यवस्था. आता हे असलेले 2 तर सांभाळतील अशी शक्यता आहे का? असलेले 2 मुलं म्हातारपणी आपल्याला चांगली सांभाळतील किती जणांना गॅरंटी आहे? पहावे आपणासी आपण. मुलं मोठी झाली की काय करतात बघा. एक ज्वलंत दृश्य समोर बघितलेलं होतं आणि त्यावरून मला जे सुचलं ते मी लिहिलेलं होतं. मुलं मोठी झाल्यावर घरामध्ये काय करतात बघा.
काही दिवसांनी आई वडिलांनी मिळवलेल्या संपत्तीची वाटणी. कशी असते वाटणी? सकाळ सकाळी आज दोन्ही सुना लागल्या कलकलू. सकाळ सकाळी आज दोन्ही सुना लागल्या कलकलू. गप्प बसलेले नवरे मग लागले हळूच मध्ये बोलू. सकाळ सकाळी आज दोन्ही सुना लागल्या कलकलू. गप्प बसलेले नवरे मग लागले हळूच मध्ये बोलू. बोलता बोलता हमरी तुमरी बाचाबाची वाढली. बोलता बोलता हमरी तुमरी बाचाबाची वाढली. धाकट्यानं हळूच मग नवी युक्ती काढली. म्हटला एकत्रात दादा आता आपलं काही पटणार नाही. एकत्रात दादा आता आपलं काही पटणार नाही आणि वाटणी केल्याशिवाय आपल्या घराचा प्रश्न काही मिटणार नाही. थोरल्यानंही होकार दिला, पंचायत बोलवायला निघून गेला. थोरल्यानंही होकार दिला, पंचायत बोलवायला निघून गेला. 50 वर्षातला संसार त्यांचा अंगणात यांनी जमा केला. घरदार सामानाचे 2 हिस्से होऊ लागले. घरदार सामानाचे 2 हिस्से होऊ लागले. लुकलुकणारे त्यांचे डोळे एकमेकाकडे पाहू लागले. भरल्या धरल्या घराची किती स्वप्न रंगवली होती. अहो भरल्या धरल्या घराची किती स्वप्न रंगवली होती. पोटाला चिमटा घेऊन काडी काडी जमवली होती. झालं का रे सगळं वाटून? सरपंचाने प्रश्न केला. झालं का रे सगळं वाटून? सरपंचाने प्रश्न केला. अवघडल्यासारखं करून थोरला हळूच बोलून गेला. म्हटला बाबांचा दवाखाना मला काही पेलणार नाही. बाबांचा दवाखाना मला काही पेलणार नाही. त्याच्याकडे द्या बाबा, माझ्याकडे घेतो आई. बाबांचा दवाखाना मला काही पेलणार नाही. त्याच्याकडे द्या बाबा, माझ्याकडे घेतो आई. ऐकून त्याचं बोलणं त्या दोघांचं काळीज फाटलं. ऐकून त्याचं बोलणं त्या दोघांचं काळीज फाटलं. पोटच्या पोरानच होतं आज, जन्मदात्यांनाच वाटलं. 50 वर्षातलं दृश्य सारं डोळ्यासमोर तरळू लागलं. 50 वर्षातलं दृश्य सारं डोळ्यासमोर तरळू लागलं. कळवळणारं मन त्यांचं विधात्याला म्हणू लागलं, देवा असला दिवस दावण्याआधी आम्हालाच का नेलं नाहीस? देवा असला दिवस दावण्याआधी आम्हालाच का नेलं नाहीस? अरे पोटी पोरं देण्यापेक्षा वांजोट का केलं नाहीस? पोटी पोरं देण्यापेक्षा वांजोट का केलं नाहीस? कित्येक घरातल्या म्हाताऱ्या आई बापांची हीच व्यथा आहे. एक ठिकाणी व्याख्यानाला गेल्यानंतर कविता म्हटल्यावर एक आजोबा मोठ्यानं हमसून रडायला लागले आणि व्याख्यान सुटल्यावर मला म्हणाले, पोरे तू भाषणात जे बोललीस ते माझ्या घरात घडलंय. म्हातारी एका पोराकडे आहे आणि मी दुसऱ्या पोराकडे आहे. आमच्याच घराघरातली ही वास्तव स्थिती. अरे ज्या देशामध्ये पुंडलिकाने आयुष्यभर आई वडिलांची सेवा केली, ज्या देशामध्ये आमचा श्रावण बाळ कावड करून आई बापाला घेऊन गेला, त्याच देशामध्ये आजची पिढी आई बापाचीच वाटणी करते आहे. यापेक्षा अमानुषपणा दुसरा कुठलाही मोठा नाही असं निदान मला तरी वाटतं. बाहेरचे शत्रू कसेही मिटवता येईल, घरच्या शत्रूंना मिटवणार कसं हाही मोठा प्रश्न आहे. आणि हे सगळं बघितलं की वाटतं माणुसकी जपण्याची गरज घरापासून आहे. बाहेरच्या लोकांना सांगण्यापेक्षा घरातली पिढी आधी माणुसकी संपन्न करूयात आणि मग बाहेरच्यांना सांगूयात. बऱ्याच घरातली उदाहरणं मी बघते. खरं तर इंटरनेटवर कितीतरी प्रतिक्रिया ज्या दिलेल्या आहेत लोकांनी अतिशय बोलकेत. काय काय उदाहरणं वाचल्यानंतर मस्तक सुन्न झालं. एक तर गोष्ट अशी होती, घडलेल्या सगळ्या सत्य प्रसंगावरच्या या कथा आहेत. सत्य प्रसंग घडलेला आहे आणि इंटरनेटवर ज्या लोकांनी अभिप्राय कळवलेले आहेत त्यामध्ये वाचलं, एक मुलगा खर तर वडील लहानपणीच वारलेले, त्याला आणखी एक लहान भाऊ, 2 पोरांना आईनं रोजगार करून मोठं केलं दुसऱ्यांच्या शेतामध्ये. पोरग चांगल्या नोकरीला लागलं. हळूहळू रशियाचा कॉल आला, पोरग रशियाला गेलं. आजही तो मुलगा म्हणे रशियामध्ये आहे, चांगली नोकरी आहे. ज्यावेळी आई म्हातारी झाली, तिची सेवा करायला हा मुलगा जवळ नव्हताच, अतिशय शिकलेला वगैरे. आणि ज्यावेळी आईचं दुःखद निधन झालं त्यावेळी धाकट्या भावानं ईमेल करून त्याला कळवलं, अरे आई अंतिम घटका मोजत आहे, तू लवकर ये. त्याला वाटलं आई शेवटच्या क्षण मोजत आहे म्हटल्यावर भाऊ लगेच रशियातनं पळत येईल. दिवस बदललेले होते.